यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। आता धनंजय मुंडे दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। दमानियांनी मोघम आरोप केले असं मुंडेंनी म्हटलेलं आहे। अंजली दमानियांवर आता धनंजय मुंडे अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। अंजली दमानियांनी आज पत्रकार परिषद घेत मोघम आरोप केले असा दावा धनंजय मुंडेंनी केलेला आहे आणि त्यामुळेच धनंजय मुंडे आता अंजली दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला होता आणि त्यानंतर आता स्वतः अंजली दमानी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। मॅम, आपण बघतोय की आज सकाळी तुमची पत्रकार परिषद झाली, दुपारी पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर आता मुंडेच तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत असं त्यांनी जाहीर केलंय। काय प्रतिक्रिया पहिली? मी पहिली प्रतिक्रिया म्हणजे माझी अशी आहे की पहिलं जे प्रेस कॉन्फरन्स मी घेतलं त्याच्यात मी सगळे अगदी पुरावे म्हणजे फ्रॉम द स्टार्ट टू द एंड सगळे पुरावे दिले आणि ते सगळे गुगल ड्राईव्हवर टाकून प्रत्येक माध्यमाला मी दिलेले आहेत। आता त्यानंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही तर काय अंजली दमानियांना आहेत का? मी एवढ्या बॉटल्स घेतल्या, युरियाच्या घेतल्या, मायक्रो नॅनो युरिया म्हणजे काय त्यांना माहिती नसेल, नॅनो डीएपी म्हणून काय त्यांना माहिती नसेल, पण ते किमतीबद्दल कुठेही बोलले नाहीत आणि जे केलं आम्ही टेंडर अतिशय योग्य पद्धतीने केलं वगैरे वगैरे वगैरे। आता हे सगळं खोटं असेल तर मला पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेणं भाग होतं आणि ही मी घेतली आणि त्याच्यात सगळ्या गोष्टी मी पुन्हा मांडल्या। अगदी थेट GR मधनं मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत हे वाचून दाखवलं। पुन्हा वाचलं की नॅनो युरिया, नॅनो डीएपी च्या किमती किती होत्या, 92 रुपयाची बॉटल शासनाने 220 रुपयाला घेतली, 269 रुपयाची बॉटल शासनाने 590 रुपयाला घेतली आणि 19.5 लाख बॉटल्स घेतल्या। हा एवढा मोठा स्कॅम असताना त्यांना माझ्यावर या सगळ्या आता जो दावा तुमच्यावर ठोकला जातोय त्यामुळे कुठेतरी दबाव येईल असं काहीतरी असावं असं इथं म्हणता येईल असं सध्या तरी दिसतंय। खूप खूप धन्यवाद आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर मुंडे आता अंजली दमानिया यांच्यावर दावा ठोकणार आहेत। अब्रू नुकसानीचा हा दावा ठोकण्यात येणार आहे।